सासू एक माणूस चढ झाला की घरात झालं असं तुम्हाला मला विचारायचं आहे या महिना गेला 2 महिना गेला तिच्या ह्या मालकानं सासूला आणला हिनं आईला आणायला लावली आई एक आणि बाप नवऱ्याची आई एक 2 आया घरात झाल्या आणलेल्या आईची तब्येत सुधरल का असलेल्या आईची तब्येत सुधरल या वहिनी काय कळालं या हा भाड्या आम्हाला बोलतोय काय तुम्हाला काय नाही बरं का तुम्हाला मी काय नाही कोणाला चल काय प्रश्न होता माझा एक असा प्रश्न आहे बघा आणलेली सासूची तब्येत सुधरल काय असलेल्या आईची सुधरल आई वाळायला लागली आणि आल्याने सुधरायला लागले तिला हवामान मानिवलं असलेल्या मालकीनीला हवामान मानवलं नाही कारण कारभारीन गॅस पसल्या ह्या दोघी झाल्या ही मसाला घेऊन जात्या दोन घेऊन जात्या म्हणून आमच्या प्रवचनातला येणं सांगून जातो बरं काय काही बघा सासवा आल्यात बघा पंढरपूरला माऊलीकडनं हिकडनं आल्यात बघा त्यांच्या सोना घरात राहायला लागल्यात का टाईटीला राहायला लागल्यात ते असताना बघा सासू असताना बघा घर भरल्याला दिसायचं कसं घर भरून असायचं बघा केर पडू द्यायची नाही दोन्या मला दूध द्यायची नाही शिळ पाक मला खायला लावायची नाही मसर धुतल्याशिवाय राहायची कशासाठी राहणार तुम्हाला कळल्यावर काय चला आता पुढे जाऊया आता मुख्य भूमिका जाऊया आता चला नातरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती शस्त्रवरी परी तेथ बरी सोनी उपवास करी दरिद्री जे का ज्ञानेश्वरी प्रमाण आहे नातरी नाहीतर निदैवाच्या ज्याला दैव नाही ज्याचं नशीब नाही ओळखण्याची इच्छा नाही घरातही असताना कळली नाही घरात वडील असताना कळला नाही जसा एखादा भिक्षुक सगळं गाव फिरतो आणि काय करतो भिक्षा मागून आणून खातो आणि जिथं आणून खातो बघा तिथं सोन्याचे हांडे पुरलेले हांडे निदैवाच्या परिवारी लोह्या रुतल्या हाती शस्त्रवरी हजारो पैसा पडलेला हंड्यात भिक्षा गावाची मागतोय बसून खातोय तिथंच हांडाय खरं कळलं नाही इथंच आई आहे खरं कळली नाही इथं जवळ बाबा आहे खरं कळलं नाही आणि बायकोला विचारताय होय का आईला विचारताय बायकोला नाही आईला विचारताय होय आई आहे मम्मी ती कुठं दिसणार का तुला करत उठवलं होय लगेच आई खरं नाही लगेच पण बायको जराशी इकडे तिकडे गेली मग बघा जरासं घरात खटाकलं तर बी जीवाला लागते आले पंढरपुरा खरं तिचं माझं काय मिळालं नाही कुठल्या देवरेशाकडे जावं का पंचांगालाकडे जावं काय कळू ना हो काय मानते हो माझं तिचं बघा अमावस्या असली की चालूच बघा बरं का पौर्णिमा असली चालू बघा हे सगळं विजावण्याची ताकद फक्त हरिनाम आणि पंढरपूरच्या वाटेमध्ये आहे हे अज्ञानातलं भांडण आहे किती दिवसात गुंतून राहायचं पती पत्नीची भांडणं भावाभावाची भांडणं जावाजावांची भांडणं भावकीची भांडणं किती दिवस याच्यामध्ये बसायचं आपण याच्या पलीकडे जायचं का नाही रस्ता आहे का नाही रस्ता हाय पण आम्हाला कळला नाही शुद्ध संप्रदायात आपण आलो नाही कळलं का माऊलींचाच हरिपाठ 1 पंचरत्न हरिपाठ 2 गाथा ज्ञानेश्वरी भागवत आणि याच्यातलेच भजन याच्यातलंच भजन झालं पाहिजे तर ऐकणारा मुक्त होईल आता आपल्याला बोललं अर्थ काढू नका चला आता पुढे जाऊ आता एक महत्वाचा मुद्दा असा नदी वळली आणि नदी वळली इथपर्यंत आलो होतो तेच श्रीमद शंकराचार्य समाधी घेतली आणि त्या ठिकाणी हे जास्त आता आपण विषयाकडे आपण येऊ आता चला आता यानं श्रीमद शंकर एक विषय सुटला ज्ञानवंतांनी मला क्षमा करायची पटलं ते करता आता